आणि कशावर जनावराला आता इथं हाकून लावलं तर जनावराला वैरण कुठं आणायची, कुठं बागायत, कुठं कशाचं काय करणार? हा सगळी अवघड परिस्थिती झाली सगळी. आज दिसायला तरी लोकांना पैसे दिसताना अशी झोप लागणार रात्रात. आणि एवढी मोठी जमीन पे करून आज अशी का न्यायला लागली जमिनी म्हणून निष्कारण उगाच उगाच जायला लागली ना जमिनी. त्यांना न्यायचं आहे ना, मारणार कुठं जमीन बघायला काढावते रस्ता मार्ग कुठला शोधावा त्यांनी. त्या बागातून गोरगरबाच्या पोटावर पाय देऊन येते ना. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज. आणि सध्या बहुचर्चित असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून आता माढा तालुक्यात जी शेतकऱ्यांची भूमिका आहे ती आता थोडीशी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधकाकडे जात असल्याचं दिसून येतंय. आता आपण आरण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या आरणमधून देखील शक्तीपीठ मार्ग जात असल्याचं समाज माध्यमावरती व्हायरल झालंय. आणि दुसरी बाजू अशी आहे की सध्या जे काही तथाकथित एजंट या भागामध्ये फिरत आहेत आणि ते शेतकऱ्यांशी संबंधित चर्चा करून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुद्धा एकीकडे शक्तीपीठ महामार्गाचा विरोध मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता काही शेतकरी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या या शक्तीपीठ महामार्गाबद्दल, त्यांचा विरोध आहे आणि असला तर ते किती प्रमाणात आहे आणि पुढची तयारी काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. शक्तीपीठ मार्गाच्या बाबतीत काय नेमकी परिस्थिती आहे, काय समजतंय आणि आता एजंट कशा पद्धतीने फिरतायत आणि काय शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत. एकतर शेतकरी जमीन द्यायला कुठल्याही बाबतीत तयार नाही, जीव गेला तरी चालू पण जमिनी देणार नाही ती. दुसरी गोष्ट, जी जमीन अकवार त्यांच्या नकाशात धावते या ती पूर्णपणे पाण्याखाली बागायत जमीन आहे 100%. कोणाचं ऊस आहे तर डाळिंब आहे, त्या बोरीच्या बागा त्या, द्राक्षच्या बागा त्या. आणि स्वतः मी अल्पभूधार शेतकरी, माझ्या कुटुंबात 11 माणसं आहे ती. माझी पूर्णपणे जमीन त्यात जाते. मी उदरनिर्वाह हे माणसाचा कशावर करणार आहे? ही जमीन तर तुम्ही माझी अकवारी केली तर 11 माणसं मी कुठे घेऊन जाणार आहे? एक तर शासनानं पैशाच्याही आमिष दावली शेतकऱ्याला, त्या मोबदल्यात जमीन बागायतच मिळाली पाहिजे. कुठंही देऊ दे त्यांनी, मग पैसे तर येणारच नाही. आणि टायमाला तर वाटेल ती करायची तरी माझी तर स्वतःची तयारी आहे. हो, किती आहे क्षेत्र? किती क्षेत्र माझे 2च एकर क्षेत्र आहे माझ्या नावावर. आणि 2 एकरावरचे आका कुटुंब मी त्याच्यावर जगतोय, ते बी बागायत आहे. हे देऊन पैसे घेऊन काय खायचे का? पैसे ठिकाणी पहिले तर कोण घेणार पैसे? जमिनी शेतकरी काय तयार नाही चालवला. आता कोणाची जमीन घेताना कशावर उदरनिर्वाह करणार आहे? एक तर माणूस माझ्या घरातला सर्व्हिसला कोण नाही, आणि कशावर जनावराला आता इथं हाकून लावलं तर जनावराला वैरण कुठं आणायची, कुठं बागायत, कुठं कशाचं काय करणार? हा सगळी अवघड परिस्थिती झाली सगळी. आज दिसायला तरी लोकांना पैसे दिसताना अशी झोप लागणार रात्रात. आणि एवढी मोठी जमीन पे करून आज अशी का न्यायला लागली जमिनी म्हणून निष्कारण उगाच उगाच जायला लागली ना जमिनी. त्यांना न्यायचं आहे ना, मारणार कुठं जमीन बघायला काढावते रस्ता मार्ग कुठला शोधावा त्यांनी. त्या बागातून गोरगरबाच्या पोटावर पाय देऊन येते ना. लोकांचे कुटुंब बऱ्याचशा पैकी 99% उद्ध्वस्त व्हायला लागले आहेत. एक तर शेतकरी अल्पभूधारक आहे चालूला. कोणाच्या नावावर एक 10 एकराचा उतारा कोणाचाच नाही माझ्या हिशोबाने, कोणाचाच नाही. तर ही सध्या तरी आरणमधल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. खरं तर यामध्ये अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांचं जगणं मुश्किल होईल. ठिकाणं पैसा जरी दिला तरी भविष्यात तो उपयोगी पडणार नाही. आणि त्या मोबदल्यात जर तेवढीच बागायत जमीन दिली तर मग कुठंतरी आम्ही विचार करू, अशा देखील भावना या ठिकाणी. आपल्या काय आहेत भावना नेमक्या? आता हे 100% शेतकऱ्याचे आता हे शक्तीपीठ महामार्गावर जे आहेत हे सगळे अल्पभूधारक आहेत. काही जणांची घरं जाते ते, काही जणांचा सगळा राहायचा उदरनिर्वाह हे सगळा विस्थापित होणार आहेत सगळे. ह्या एजंट लोकांनी जे इकडे इतका धुमाकूळ घातला आहे, तालुक्याचे चालू प्रतिनिधी आमदार असतील आणि कोण बरेचसे नेते मंडळी आहेत ह्याच्यात, सगळ्यांनी आंब्याचं सगळ्यांनी आमिष दाखवून या सगळ्या लोकांच्या अनाथ माती घालवायचं काम केले. या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने ह्या शक्तीपीठाला प्रामुख्याने विरोधच आहे. कुठलंही आम्हाला शासनाचं निवेदन नाही, नोटीस नाही, काय नाही, पण इतका अपप्रचार चालू आहे की आम्हालाही काही कळ नाही काय चाललंय. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याची अशी प्रामुख्यानं मागणी आहे की हिथनं शक्तीपीठ 99% 100% गेलाच नाही पाहिजे. कुठल्याही पैशाचा आमिष दाखवू दे शासनानं, प्रशासनानं, कोणी त्याच्या आमिषाला बळी पडणार नाही, काय नाही. आत्मदहन करायची जरी वेळ आली तरी आमची सगळ्या शेतकऱ्याची तयारी आहे. तर ही शेवटच्या टोकाची भूमिका सध्या तरी इथल्या शेतकऱ्यांनी घेतली. सध्या तरी शासनाकडून तसा कुठलाही GR किंवा रूट जो आहे तो अजून फायनल झाला नसला तरी ज्या काय एजंट्स वगैरे आहेत त्यांनी मात्र धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड जास्ती आहे. तुम्ही काय नेमकं काय परिस्थिती आता सध्या आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की जी एजंट लोक आहेत ह्यासनीच पहिल्या स्टार्टला एक सरकारचा नियम काहीच नाही, ह्यासनी कुठली कागदपत्री काय सुद्धा नाही, ते येऊन लोकांनी आम्हीच दावून हे पैसे खर्च करायला शेतकऱ्यांनी डुबायची परिस्थिती आहे. 70% आणि शेतकऱ्याला 25-30% का देतोय? हा कुठला GR आहे ह्यांनी कुणी परवानगी दिली? कलेक्टरला माहित नाही, तहसीलदारला माहित नाही, कुणालाच माहित नाही. तर हा चुकीचा व्यवहार आहे. शक्तीपीठला आमचा पूर्ण विरोध आहे
बस एवढंच आपल्याला. म्हणजे आता ते 70-25% नेमकं काय ते कराराचं नेमकं काय करार त्याने जे करार केलाय बाबा कुणा संघ केला ह्यासनी कुठलं पत्र नाही ही कुठल्या व्यवहारात नाही ती कुठनं तहसीलदारला कलेक्टरलाच माहित नाही की हा रोड किंवा आंब लावा तुम्ही ह्यांनी उतारा देतात कशावर न देतात तलाठी देतो ना कोण देतं तहसीलदार देतात उतारे तर ह्यानी कसं काय नेमकं कुठल्या आधारावर हे करायला लागली ही कारवाई जी मग खर्च हे आंब लावायचा खर्च आहे हा, किंवा ते- इतर जी फळझाडं लावायचा खर्च आहे ती ते बोलतो. कोणाकडनं होतोय ती का शेतकऱ्यांना करायला लावलं जाते नाही शेतकऱ्यांना नाही एजंट आहे तो एजंट आहे तो खर्च करतोय नोटरी करतोय 5 वर्षाची ती पैसे मिळवून देणार सगळं करणार पण अरे कशातच काय नाही तुम्ही कशाला शेतकऱ्यांनी डुबवताय इथं ऊस जळायला लागल्यात पाणी कुठलं त्याला घालणार आंब्याला हे सत्य परिस्थिती आहे ना हे समोर यायला पाहिजे सरकारच्या देखील ही एजंटनी पहिलं तर हात घालावं माझं मत आहे मी माझे सैनिक आहे यासनी पहिली सजा व्हायला पाहिजे की शेतकऱ्यासनी असं नुकसान का करायला लागलं काय 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 मुद्दा काय होता आता ही काही शेतकऱ्यांनी ऊस रोटरून अक्षरशः ते एजंटला आंबा लावायसाठी त्याने असं आम्हीच दाखवलंय की येणाऱ्या रकमेतलं 70% आम्हाला आणि 25-30% तुम्हाला देतो शेतकऱ्याला असं सांगून सगळे शेतकऱ्याचे असे बुद्धिभेद केलाय आणि ज्याची मानसिकता नाही शेतकऱ्या म्हणजे एजंटला द्यायची नाही स्वतः लावायची परीच नाही असे लोक झोपण ते स्वतः प्रतिनिधी जर तालुक्याचे असं करायला लागलं त्याला इतकी कुठनं माहिती आली आम्ही त्या प्रांतला विचारलं तहसीलदारला विचारलं कृषी अधिकाऱ्याला विचारलं ती म्हणते ते आम्हाला काहीच माहित नाही आणि ह्यासनी कुठनं माहिती मिळते हे आम्हालाही काय कळलं त्यामुळे सगळी शेतकरी असे संभ्रम आहेत पण ही कशाच्या बेसवर ही करायला लागली हे आम्हालाही काही त्याचं गाणं कळलं नाही तर सध्या संभ्रमावस्था सगळीकडे आहे आणि दुसरी शेतकऱ्यांमध्ये असते काय नेमकं शक्तीपीठा बाबतीत जाऊ नाही हा जायलाच नकोय बर आम्हाला राहायला जागाच राहत नाही मग जमिनी उली ती जर गेल्या पाख्यात तर ते कसलं रिंग रोड मध्ये चालले ते 10-5 किलोमीटर मागं पुढं करावं ना त्यांनी बागायतात कशासाठी आणला त्यांनी डायरेक्ट बागायतात जमीन द्यायची कोणाला कॅनाला जमीन गेली त्यांना दिली दुसरी गोष्ट हव्या निघाला त्याला जमीन गेली पाईपलाईन गेला जमीन शेतकरी ह्याच भागात एवढी जमीन मग शेतकऱ्यांना जगायचं कशावर नेमकं अहो, आम्हाला राहायला जागाच राहत नाही आता हे जर झालं तर काही तरुण शेतकरी आहेत त्याबरोबर आता वृद्ध शेतकरी सुद्धा असणार आहेत त्यांच्या देखील काय नेमकं या शक्तीपीठाच्या बाबतीत काय भूमिका राहणार आहे ती आपण काय नेमकं शक्तीपीठाचं लय काय चाललंय नेमकं शक्तीपीठाचं काय 4 वर्षात आत्ताशी रांकीला लोक लागले ते हम्म, तोपर्यंत ही कालवा माग हा ही कशा करताय बागायत केलेल्या जमिनी घालवायच्या ही पटतंय का त्यांना ते पण ही आता जी आहे ती कोण ही आंब लावणारी किंवा काय करणारी ही काय करते ती आम्हीच धावते ती ह्यांना फसवणूक करते ती हा फसवणूक करून ह्यांना 60% त्याला 3% ह्याला अशा बाता मारून फसवणूक करते ती भूसंपादनाला विरोध राहील का तुमचा शक्ती विरोध आहे आपला बर त्यातून ही 60% रस्ता गेला तर नाही गेला तर तुम्हालाच ही काय नुसतं आम्हीच झालं नाही गेला तर आम्हीच पण 60% तुम्ही त्याची लुटही करून घेताय त्याच्या नावावर बिल निघतंय असं बाबाट म्हणजे मी काय बघायला गेलो नाही पण त्याचा मानते ती मग त्याच्या नावावर बिल निघतंय म्हणलं शेती कोणाकडे गेली त्याच्याकडे गेली का त्या मालकाकडे गेली बर मग शेती सुद्धा बाळकावायचा प्रयत्न होऊ शकतो शेती ते बाळकावतोय ह्या मालकाला ते 60% पुन्हा दिल्याशिवाय सोडीतच नाही ती आणि नाही त्यानं 60% दिलं तर 3% घेऊन बघलेलं हो म्हणणार आहे ती असं सरकारची भूमिका आहे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं काय नाही आम्हाला इथनं रस्ता नको आहे बर आमचं सगळं उद्ध्वस्त होतंय सगळं बर गाडी मात्र राहत नाही आणि मग पुन्हा करायचं काय आज वय 70-75 माझं आहे इथनं मी जाणार कुठं ती घेतलेलं वाटणार कसं ते शक्यच नाही आम्हाला आमचं हाय असं जाग्याला राहिलं पाहिजे तर सध्या तरी जाग्याला राहणं गरजेचं आहे बघा सगळं व्यवस्थित जाग्याला राहणं गरजेचं आहे ही शक्तीपीठाचा महामार्ग म्हणजे ही आम्हाला सगळ्यात धोकादायक आहे सगळ्या शेतकऱ्यांना कुठनं बी जाऊ दे त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही कुठनं बी जाऊ द्या फक्त आम्हाला ही रोड इथनं नको आहे कुठनं बी तर सध्या तरी या आरण परिसरात रिंग रोडच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती जाण्याची बागायत शेती जी आहे ती जाण्याचं शेतकऱ्यांमधून आता चर्चा सुरू व्हायला लागली एक साधारणपणे 150-200 एकराच्या आसपास जो बागायती पट्टा आहे इथला
जी शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून जोपासला होता. खरं तर तालुका दुष्काळाच्या छायेतून आता कुठंतरी रांकीला पाणी उजनीच्या माध्यमातून येऊ लागलं होतं आणि त्यामुळे बागायती क्षेत्र वाढलं होतं आणि आता कुठंतरी सूर लागला असं म्हणतायत. तोपर्यंत जर ही अशी परिस्थिती राहणार असेल तर शेतकऱ्यांचा विरोध नक्कीच होणार आहे. तुम्हाला काय सांगायचं आता नेमकं शक्तीपीठ ह्याला मोबदला जर सरकारनं दिला ज्यादा तर काय भूमिका राहणार आहे? आता काय माहितीये का, एक तर सगळ्या जमिनी जाणार आहेत, बर. बऱ्याच ह्यात शेतकरी बेघर होणार आहेत. हम्म. त्यांना म्हणजे राहण्यासाठी जागा सुद्धा राहणार नाही. अशा परिस्थितीत जर हे जाऊ द्यायचं असेल तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध असेल. बर. ही आज जी आपल्या भागातून शक्तिपीठाचा हा मार्ग जी जाणार आहे त्या मार्गातला शांत राहा. हजारो एकर जमीन शेतकऱ्याची जाणार आहे. तर एकेकाची 8-8, 10-10 एकर जमीन जाते. पण काही शेतकऱ्यांना अगदी 2च एकर जमीन आहे आणि तीसुद्धा जाते. गोरगरीब शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्यांना राहायला सुद्धा जागा नसणार आहे. पैसे घेऊन काय पैसे शिजवून खाणार आहेत का शेतकरी कुठले? तर आमचं सगळ्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतातून हा रस्ता जाऊच नये. जमीन जी महत्त्वाची आहे ती पैसे महत्त्वाचं नाहीतं. गोरगरीब शेतकऱ्यांना फार वर्षापासून हा भाग आमचा दुष्काळी होता. आता कुठंतरी आमच्या भागातून कॅनलचं पाणी फिरलंय आणि शेतकरी शेती करायला लागला. आताशी सगळी शेती बागायत झाली आणि ही आमची सगळी बागायत शेती आमची काळी आई. शेतकरी पिकवून भजून खात असताना हा रस्ता आमच्यातून चाललेला आहे आणि बहुतांश शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तर ती वेळ ह्या शेतकऱ्यावर येऊ नये असं आमचं म्हणणं आहे. हा रस्ता कुठून गेला, कुठं जाईल ह्याचं आम्हाला घेणं देणं नाही. आमच्या शेतातून हा रस्ता जाऊ नये असं आमच्या शेतकऱ्यांचं सगळ्याचं म्हणणं आहे. मोबदल्याची गरज नाही. आम्ही शेती देण्यास शक्तीपीठ महामार्गाला शेती देण्यास विरोध कायम टक्के राहील आणि शेवटपर्यंत जर आत्मदहन देखील करायची वेळ आली तर आम्ही तशा पद्धतीनं करू असं शेतकऱ्यांचा आता हा इशारा आहे शासनाला. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी मी रमेश शिरसट, आरण.